येस, चला बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये नाम बघितलं. नामाच्या सोबत येणारे जे घटक होते, म्हणजे नामासोबतच मला काय काय अभ्यासायचं आहे, तर त्यातला पहिला घटक आपण लिंग बघितलं होतं. आता त्याच्यानंतरचा दुसरा जो घटक आहे तो म्हणजे वचन. बघा, तर वचन हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. सरळ सेवा वगैरे ज्यावेळेस विचारले जातात, मग त्या संदर्भामध्ये वचन, लिंग हे जे काही घटक आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत किंवा ते करणं फार गरजेचं असतं. आपल्या व्याकरणामध्ये लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप, नामाचं जे काय आहे त्याचे नियम, घटक जे काय असेल ते सगळेच घटक जे आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. त्यातला पहिला जो घटक होता लिंग, जो की आपण पाहिलेला आहे. आता दुसरा आहे तो म्हणजे वचन, तो आज आपण घेणार आहोत. बघा, पहिलं बघा, आता जसं आपण बघितलं की लिंग म्हणजे काय, तसं बघणार आहोत वचन म्हणजे काय. बघा, वचन विचार म्हणजे वचन म्हणजे काय किंवा वचनाची व्याख्या. तर लक्षात घ्या, नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्याच नामाने दर्शवलेली वस्तू एक आहे की त्याहून अधिक, एकाहून अधिक आहेत हे कळते. बघा, त्यांनी काय सांगितलं की बघा, आपल्याला लिंग कशावरून कळतं, तर नामाच्या रूपावरून कळतं. आपण कालच पाहिले, रूपावरून म्हणजे ते एक आहे की दोन आहे यावरून सुद्धा कळतं, पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे. मग नामाचं जसं लिंगावरून आपल्याला समजतं, तसंच दुसरा जो घटक आहे की ज्यावरून आपल्याला समजते की ती वस्तू एक आहे की दोन आहे, त्या घटकास किंवा त्या धर्मास आपण काय म्हणतो असतो, वचन असं म्हणतो असतो. मग लक्षात घ्या, नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे, गुण आहे, घटक आहे, याला आपण काय म्हणतो, वचन असे म्हणतो. याला आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो असतो, वचन असं म्हणतो. क्लिअर, समजलं? मग लक्षात घ्या, नामाच्या ठिकाणी जो तुम्हाला संख्या दाखवण्याचा गुण आहे, म्हणजे ती नाम जे आपल्याला दिलेलं आहे हे एक आहे की दोन आहे किंवा एकापेक्षा जास्त आहेत, हे ज्या धर्मातून, ज्या गुणातून तुम्हाला सुचतं, समजतं, त्याला आपण काय म्हणत असतो, वचन असं म्हणत असतो. क्लिअर? पुढे बघा, मराठीत 2 वचने आहेत. मराठीमध्ये एकूण वचने किती आहेत, तर मराठीमध्ये अभ्यासताना आपल्याला 2 वचने आहेत. संस्कृतामध्ये बघा, द्विवचन हा एक प्रकार आहे, म्हणजे एक वचन अनेक वचन, आणि त्याच्यामध्ये द्विवचन असा एक प्रकार आहे. तर हा संस्कृतामध्ये आढळतो, हा आपल्या मराठीमध्ये मात्र आढळत नाही. मराठीमध्ये वचने किती जर असं विचारलं तर मराठीमध्ये मुख्यतः, प्रमुखता किंवा एकूण वचन किती आहेत, 2 आहेत. लक्षात घ्या, एक वचन आणि अनेक वचन, एक वचन आणि अनेक वचन. बघा, एक वचनामध्ये तुम्हाला काय होतो, एकाच वस्तूचा बोध होतो. एक वचनामध्ये तुम्हाला काय होणार आहे बाळांनो, एकाच वस्तूचा बोध होणार आहे. क्लिअर? नंतर बघा, अनेक वचन किंवा मग आपण त्याला बहुवचन सुद्धा म्हणतो. अनेक वचनाला आपण काय म्हणणार आहोत, बहुवचन सुद्धा म्हटलं जातं. आणि यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त वस्तूचा बोध होतो. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला एका घटकापेक्षा अधिक घटक, वस्तू जे काही नाम दिसतील, तर त्यावेळेस इथे काय येणार आहे, अनेक वचन येणार आहे किंवा आपण त्याला बहुवचन असं म्हणू. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला नामाचा एकाच संख्येचा, घटकाचा बोध होतो, त्यावेळेस आपण हे एक वचन आहे असं गृहीत धरतो. ओके, किंवा ते असतं. चला, आता जसे आपण लिंगामध्ये नियम बघितले होते, पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंगी असेल तर आकारांत, इकारांत, याकारांत, जे काय आपण जे काय पाहिलं, लिंगाचं जसं पर्टिक्युलर बघितलं की पुल्लिंग झालं, मग स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी नंतर आपण नपुंसकलिंगी बघितले होते, बरोबर आहे की नाही? अगदी सेम वचनामध्येही काही नियम आहेत. कोणते कोणते आहेत, पुल्लिंगाला कोणते, स्त्रीलिंगीला कोणते आणि नपुंसकला कोणते कोणते आहेत, हे आता 1 बाय 1 बघायचं आहे. सगळ्यात पहिले बघा, पुल्लिंगी नामाचे अनेक वचन. पुल्लिंगी जे नाम आहेत तर त्यांचं अनेक वचन होताना कोणते नियम आहेत, कशा पद्धतीने होतं हे पाहायचं आहे. ओके, एक्सक्यूज मी. नियम 1 बघा काय सांगतो, आकारांत. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. लक्षात घ्या, आकारांत पुल्लिंग, मी तुम्हाला कायम सांगते, लिंग असेल, वचन असेल, याच्यामध्ये बाळांनो पटकन तुमच्या डोक्यामध्ये एक्झाम्पल आले पाहिजेत. एक्झाम्पल आलं तर तुम्हाला जरी नियम नाही आठवला, परीक्षेमध्ये जर असं आलं, आकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन डॅश डॅश रूपी होते, त्याच्यामध्ये भरपूर 4 ऑप्शन दिले, एकारांत, अकारांत, तसेच याकारांत, एकारांत, व्हॉटेवर जे काय असेल, तुमच्यासाठी एक्झाम्पल लक्षात राहणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी एखादं एक्झाम्पल तुमच्या डोक्यात घ्या, लक्षात ठेवा, सुचवा. ओके, आता आकारांत सांगितलं, नावाचं अनेक वचन काय एकारांत होते. आता एक्झाम्पल बघा, मुलगा, तो मुलगा, तो म्हणजे तो कोण आहे, पुल्लिंगी आहे. इथे एकच मुलगा आहे म्हणजे एक वचनामध्ये आहे. त्याचं अनेक वचन ज्यावेळेस करणार आहोत आपण, त्याचं अनेक वचन करताना बघा, एक असेल तर मुलगा, अनेक असेल तर मुलगे, गे, ए, म्हणजे हे काय झालं, एकारांत झालं.
हे काय झालं, एकारांत झालं. काय झालं बाळांनो, एकारांत. लक्षात येतं. नेक्स्ट बघा, घोडा. घोडा एक असेल तर घोडा आणि एक असेल तर घोडे. अगेन आंबा एक असेल तर तो आंबा म्हणजे एक आहे की नाही, अनेक असेल तर आंबे. ससा एक असेल तर ससा आणि एक असेल तर ससे, एकारांत. अगेन रस्ता, कुत्रे एक असेल तर रस्ता अनेक असेल तर रस्ते. एक असेल तर कुत्रा अनेक असेल तर कुत्रे. म्हणजे लक्षात घ्या, नियम काय सांगतोय की जर आकारांत पुल्लिंगी नाम असेल, कोणतं आकारांत, घोडा, कुत्रा, हो की नाही, रस्ता, ससा, आ, मग आकारांत पुल्लिंगी नाम जे असतील त्याचं अनेक वचन होताना ते कसं होतं बाळांनो, ते एकारांत होतं. कसं होतं, एकारांत. याच्यासाठी एक्झाम्पल लक्षात पाहिजे की नाही. आता आकारांत पुल्लिंग म्हटलं, तुम्हाला पटकन घोडा, घोडा आठवलं, घोडा, घोडे, कुत्रा, कुत्रे, म्हणजे तुम्हाला तो नियम लक्षात येतो की अरे आजचं काय होणार आहे, ए होणार आहे. क्लिअर, म्हणून म्हणते एक्झाम्पल लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, नियम दुसरा काय आहे, आकारांता शिवाय. आकारांता शिवाय म्हणजे तिथे आकारांत नाही, आकारांत सोडून असणारी जी नामं आहेत असं. शिवाय म्हटलं की सोडून, की ते नकोय आपल्याला. ओके, बघा दुसरा नियम काय सांगतोय, आकारांत शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रूपे ही दोन्ही वचनात सारखीच राहतात किंवा असतात. लक्षात घ्या. बघा आपण कारांत बघतोय, अकारांत चा उच्चार होत असेल मागे तर अकारांत, आचा होत असेल तर आ, ईचा होत असेल तर इकारांत, उचा होत असेल तर उकारांत. हे बघितलं की नाही. मग दुसरा नियम पुल्लिंगी विषयी काय सांगतो बाळांनो, आकारांत सोडून आकारांत पुल्लिंगी जी नामं आहेत ही सोडली तर मग बाकीची सर्व जी पुल्लिंगी नामं आहेत त्यांचं अनेक वचन होताना त्यांचं एक वचन आणि त्यांचं अनेक वचन हे सारख्याच रूपात राहतात. हे कसे असतात, सारख्याच रूपात असतात. लक्षात घ्या. बघा आता आकारांत शिवाय काय येईल, अ येईल, ई येईल, उ येईल, ए येईल, हो की नाही. मग लक्षात घ्या. बघा देव, अ, त्याचं अनेक वचन. एक जरी असेल तर आपण देवच म्हणणार आहोत. आपलं दुसरे 10 जरी देव असेल, 72 कोटी जरी देव आले तरी आपले काय होणार बाळांनो, एक असेल तरी देव, अनेक असेल तरी देवच म्हणणार आहोत, होय की नाही. मग देव देवच होणार. सेकंड बघा, कवी. बघा कवी, तो कवी, तो कवी, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, पुल्लिंग इकारांत आहे. हा पुल्लिंग काय आहे, इकारांत शब्द आहे, बरोबर आहे का. मग बघा कवी एक जरी असेल तरी कवीच. संमेलन चालू आहे तिथे भरपूर सारे कवी आले तरी आपण त्यांना कवीच म्हणणार. भरपूर कवी आले, कवीच, हो की नाही. मग इकारांत आहे, आकारांत शिवाय मग कवी कवीच होणार. नेक्स्ट बघा, उंदीर, अकारांत अनेक असेल तरी उंदीरच म्हणणार का, उंदरे बिंद्रे म्हणणार नाही ना, उंदीरच म्हणतो की नाही. लाडू एक असला तरी लाडू, अनेक असेल तरी आपण त्याला लाडूच म्हणणार. तेली, बघा तो तेली, तो तेली. मग लक्षात घ्या याचं काय होणार आहे, तेलीचं एक जरी असेल तरी तेली, गावात एक जरी असला तरी तेली, गावामध्ये 5 जरी असेल तर आपण त्यांना तेलीच म्हणणार आहोत. त्याच्यानंतर शत्रू, तो शत्रू, तो पुल्लिंगी आहे, एक जरी असेल तरी शत्रू, 1000 जरी असले तरी आपण त्यांना शत्रूच म्हणणार आहोत. मग लक्षात घ्या दुसरा नियम पुल्लिंगी काय सांगतो की आकारांत शिवाय. आता आकारांतच आपण बघितलं होतं की नाही, आकारांतचं काय झालं होतं, एकारांत झालं होतं, बरोबर आहे की नाही. मग आकारांत सोडून जेवढी काही पुल्लिंगी नामं आहेत त्या पुल्लिंगी नामाचं अनेक वचन होताना, त्या पुल्लिंगी नामाचं अनेक वचन होताना काय होत असतं, त्यांचं रूप अनेक वचनामध्ये सारखंच राहतं. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन त्यांचं सारखं राहणार आहे. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता दुसरा भाग आहे तो म्हणजे स्त्रीलिंगी नामाचा. दुसरा भाग कसला आहे, स्त्रीलिंगी नामाचा. बघा स्त्रीलिंगी नामाचा पहिला नियम काय सांगतोय की अकारांत स्त्रीलिंगी नामाचं, अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन केव्हा आकारांत होतं तर केव्हा इकारांत होतं. बघा याच्यामध्ये 2 होतात. त्यांनी काय सांगितलं की जर अकारांत स्त्रीलिंगी नाम असेल, अकारांत स्त्रीलिंगी नाम असेल आणि त्या नामाचं जर तुम्हाला अनेक वचन करायचं असेल, तर त्या नामाचं तुम्हाला अनेक वचन जर करायचं असेल तर ते अनेक वचन 2 रूपात होतं. 2 वेळेस किंवा 2 रूपात, 2 वेळेस नाही म्हणत, 2 रूपाने होऊ शकतं. एक म्हणजे ते आकारांत सुद्धा होईल, आकारांत सुद्धा होईल, आणि दुसरं ते म्हणजे इकारांत सुद्धा होईल. कसं होईल, इकारांत सुद्धा होईल. लक्षात घ्या. मग उदाहरणार्थ बघा, एक वचन मध्ये वेळ. बघा वेळला कोणतं लिंग वापरतो आपण, ती वेळ. बघा आपण ते उभयलिंगी आहे असं बघितलं होतं, पण इथे आपण ती वेळ म्हणजे मोस्टली आपण तो स्त्रीलिंगीतच घेतो की नाही. लक्षात घ्या बाळांनो, वेळ हा आपण उभयलिंगात बघितलेला आहे.
ओके नाही, हे जस्ट लिंगामधनं आणि हे वचनामधनं आपण बघतोय. वेळला तो वेळ सुद्धा म्हटलं जातं आणि वेळला ती वेळ सुद्धा म्हटलं जातं. हे लिंगामध्ये पाहिलेलं आहे. इथे वेळ हा शब्द आपण स्त्रीलिंगी रूपासाठी घेतोय आहोत. ओके, मग लक्षात घ्या, वेळ ती वेळ स्त्रीलिंगी आहे. याचं अनेक वचन करताना बघा, ती एक वेळ आली आणि येऊन गेली, एक वेळ. आता याच्या ऐवजी असं म्हणेल की ती 10 वेळा आली, 10 वेळा. वेळा म्हणजे अकारांत झालं. मग लक्षात घ्या, अकारांत स्त्रीलिंगी रूप हे आकारांत सुद्धा होतं, आकारांत होतं. दुसरं बघा, चूक, ती चूक. एक केली असेल तर चूक, अनेक केल्या असेल तर आपण काय म्हणतो, बाई किती चुका करतो तो, चुका म्हणजे आकारांत झालं. हे चूक, चुका. नेक्स्ट बघा, केळं. एक असेल तर केळं, अनेक असेल तर आपण त्याला काय म्हणतो, केळी. म्हणजे बघा काय झालं, हे इकारांत झालं. काय झालं, इकारांत झालं. नेक्स्ट बघा, वीट. एक असेल तर वीट, अनेक असेल तर विटा. विटांचा खच पडला आहे, खच, विटा. आकारांत झालं, अचं काय झालं, आ झालं. नेक्स्ट बघा, गाय. एक असेल तर गाई, अनेक असेल तर गाई, ई. मग लक्षात घ्या, गाई म्हणजे कसं झालं, हा इकारांत झाला. नेक्स्ट बघा, एक असेल तर सून, अनेक असेल तर सुना. बोलतो नाही, आम्हाला एकच सून असेल तर एक सून, आमच्या घरात चार सून असेल तर मग आता सुना, 4 सून म्हणतो का नाही, काय म्हणतो, सुना. मग सून, सुना. एक असेल तर वात आणि अनेक असेल तर वाती. लक्षात घ्या. मग इथे लक्षात घ्या, तुम्हाला काय सांगते, स्त्रीलिंगी नामाचं ज्यावेळेस अनेक वचन होत असतं त्यावेळेस ते 2 रूपामध्ये होतं. एक तर ते आकारांत सुद्धा होतं आणि दुसरं म्हणजे ते इकारांत सुद्धा होतं. क्लिअर, समजलं. बघा, विहीर, ती विहीर, विहिरी, विहीर. अकारांत आहे, त्याचं काय झालं, विहिरी. मग लक्षात घ्या, इकारांत सुद्धा होतं. क्लिअर, समजलं. नेक्स्ट बघा, तिसरा नियम काय सांगतोय, अकारांत स्त्रीलिंगी. आता बघा, मग अशी अकारांत, आता हा काय, अकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेक वचन हे एक वचनासारखे असते. तत्सम, तत्सम म्हणजे संस्कृत, तत्सम शब्द म्हणजे संस्कृत. हे लक्षात घ्या, तत्सम म्हणजे संस्कृत, संस्कृतातले शब्द किंवा संस्कृत शब्द, त्याला आपण तत्सम म्हणतो. म्हणजे जे अकारांत स्त्रीलिंगी नावं आहेत, तत्सम आहेत किंवा अकारांत स्त्रीलिंगी नामं आहेत, तर यांचं ज्यावेळेस अनेक वचन करतो त्यावेळेस ते सारखंच राहतं. म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होत नाही, त्यांच्यामध्ये बदल होत नाही, त्यांची दोन्ही रूपे ही सारखी असतात. उदाहरणार्थ बघा, भाषा, ती भाषा स्त्रीलिंगी आहे. एक असेल तरी भाषा, अनेक असतील तरी आपण त्यांना काय म्हणणार आहोत, भाषाच म्हणणार. बरोबर, भारतामध्ये एकच भाषा आहे की नाही, अनेक भाषा आहे, एका भाषा असं काय म्हणतो का, नाही, भाषा. त्याच्यानंतर दिशा, त्याचं नाव 10 दिशांना पसरो, 10 दिशा, 10 दिशा म्हटलं, पण दिशा या नामाचं मी अनेक वचन करताना काही त्याच्यात बदल केला का, नाही. एक असेल तरी दिशा, 10 दिशा म्हटलं तरी ती दिशाच. ओके. नेक्स्ट बघा, सभा. नेत्याने निवडणुकीमध्ये एक सभा घेऊन तर 1000 सभा घेऊन, नेत्याच्या 10 सभा झाल्या का, सभे आणि सभ्या असं काही म्हणतो का आपण, नाही. सभा, सभाच होते. त्याच्यानंतर विद्या. बघा, तो 10 विद्या शिकला, 10 विद्या. एक जरी शिकलं तरी विद्या आणि 10 जरी शिकलं तरी विद्याच. ओके. त्याच्यानंतर पूजा, एक जरी केली तरी पूजा आणि 1000 जरी केल्या तरी पूजाच. मग लक्षात घ्या, आकारांत स्त्रीलिंगी नाम असेल तर त्या नामाचं स्त्रीलिंगी रूप अनेक वचनात आणि एक वचनात हे सारखंच राहतं. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा बाळांनो, इकारांत स्त्रीलिंगी नामाचं, आता कोणतं आहे, इकारांत. इकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन याकारांत होते. कसं होतं, याकारांत. म्हणजे इथं काय होणार आहे, या होणार, या. ओके, उदाहरण लक्षात घ्या. बघा, नदी, एक असेल तर नदी, अनेक असेल तर काय म्हणतो, आमच्या गावामध्ये 2 नद्या आहेत. नद्या म्हणजे काय झालं, नदी, नद्या. लक्षात घ्या, इकारांतच याकारांत झालं. बरोबर ना. एक असेल तर वाटी, ती वाटी, त्याचं अनेक असेल तर वाट्या, अकारांत. एक असेल तर बी, ती आहे की नाही, त्याचं काय, बिया. त्याच्यानंतर एक असेल तर टोपी, अनेक असेल तर टोप्या. काठी, एक असेल तर काठी, अनेक असेल तर काठ्या. एक असेल तर वही, अनेक असेल तर वह्या. भाकर, भाकऱ्या. पोती, पोत्या. मग लक्षात घ्या बाळांनो
की इकारांत स्त्रीलिंगी रूप असेल त्याचं अनेक वचन होताना त्या अनेक वचनाचं रूप कसं होणार आहे? याकारांत होणार आहे. कसं होणार आहे? याकारांत होणार आहे. लक्षात घ्या, कसं होणार आहे? याकारांत. मग इकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे कसं होतं? याकारांत होतं. क्लिअर? नेक्स्ट बघा, आता नियम काय सांगतोय? आता उकारांत. आता कसं आहे? उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे वाकारांत होते. म्हणजे त्याच्या मागे काय लागणार आहे? वा लागणार आहे. कोणाचं? उकारांत स्त्रीलिंगीचं. उकारांत स्त्रीलिंगीचं अनेक वचन वाकारांत आहे. उदाहरण बघा, सासू, सासूचं अनेक वचन सासवा, सासू सासवा. ओके, बघा वाकारांत लागलं. पूर्वीच्या सासवा फार खाष्ट होत्या. मग सासू म्हटलं का नाही, अनेक वचनात घ्यायचं ना, मग सासवा, सासवा वा. नंतर बघा, जळू जळवा, जळू जळवा. त्याच्यानंतर जाऊ, उकारांताचं जावा. मला 4 जावा आहेत की नाही, जावा वा. त्याच्यानंतर वा. ओके, त्याच्यानंतर पिसू, पिसू ते शरीराला असं प्राण्यांच्या पिसू, पिसवा. एक असेल तर पिसू, अनेक असेल तर पिसवा. मग लक्षात घ्या, स्त्रीलिंगी नाम जे उकारांत आहे त्याचं अनेक वचन कसं होणार आहे? वाकारांत. कसं होणार आहे? वाकारांत. सासू सासवा. लक्षात ठेवा. ओके, आता याच्यामध्ये काही अपवाद आहेत. तर बघा, वस्तू, एक असेल तरी वस्तू, अनेक असेल तरी वस्तू, वस्त्या वगैरे असं काय म्हणतो का आपण? नाही. बाजू बाजूच राहणार आहे, वाळू वाळूच राहणार आहे. यांचं मात्र काही रूप बदलणार नाही. समजलं? हे 3 जे शब्द आपण आहेत ते अपवाद असे आहेत ते बघितले. मग लक्षात घ्या, उकारांत स्त्रीलिंगी जे आहेत नाम, उकारांत स्त्रीलिंगीची नामं आहेत त्या नामांचं अनेक वचन होताना ते वचन वाकारांत होतं. कसं होतं? वाकारांत होतं. क्लिअर? नेक्स्ट बघा, काही नामे नेहमी अनेक वचनी आढळतात, त्यांचं एक वचन होत नाही. बघा, आपण जसं लिंगामध्ये बघितलं की काही नामं जी आहेत ही पुल्लिंगी आहेत किंवा स्त्रीलिंगी, म्हणजे त्याच्यामध्ये फिमेल आणि मेल जरी असलं तरी आपण त्यांना पुल्लिंगच म्हणतो, किंवा मग त्यांना काही विशिष्ट आहेत की त्यांना आपण स्त्रीलिंगीच म्हणतो. अगदी तसंच काही नामं अशी आहेत की जी एक वचनी की अनेक वचने आपण बघत नाही, पण त्यांना आपण कायमच कसं घेतो बाळांनो? अनेक वचनातच घेतो. ती जी नामं आहेत यांचं रूप घेताना हे कायमच आपण अनेक वचनातच घेतो. कोणती आहेत ते लक्षात घ्या. बघा, कांजण्या अनेक वचनातच. डोहाळे, तिला डोहाळे लागले, बघा डोहाळे अनेक वचनातच. क्लेश, त्याला फार क्लेश आहेत, क्लेश या शब्दाला आपण अनेक वचनातच घेतो. हाल, त्याचे फार हाल झाले, हाल हा शब्द आपण, हाल एकच हाल झाले का? नाही, हाल झाले, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अनेक वचनाचा भास होतो. त्यानंतर रोमांच, त्याच्या अंगावर रोमांच उभारले, रोमांच हा सुद्धा अनेक वचनामध्ये. चिपळ्या हा सुद्धा अनेक वचन. रोमांच, शहारे सुद्धा आपण काय घेऊ? अनेक वचनातच घेतलं जातं. आट्यापाट्या हा शब्द सुद्धा कसा घेतला जातो? अनेक वचनामध्ये घेतला जातो. मग लक्षात घ्या बाळांनो की काही जी ही नामं आहेत ही आपण कायमच अनेक वचनातच घेतो, यांना एक वचनाच्या रूपामध्ये घेतलं जात नाही. ओके, क्लिअर? बघा, लक्षात घ्या, कांजणे, डोहाळे, चिपाळ्या, आटापाट्या, क्लेश, हाल, अजून काय, रोमांच, शहारे, हे जे शब्द आहेत हे कायम कसे घेतले जातात? हे कायमच अनेक वचनात घेतले जातात. ओके, चला नेक्स्ट बघा. आता तिसरा जो भाग आहे तो आहे नपुंसक लिंगाचा. बघा, पुल्लिंग बघितलं आपण, स्त्रीलिंगी रूपांचा नियम बघितला. तिसरा नियम आहे तो बघायचा आहे नपुंसक लिंगाचा. कोणाचा? नपुंसक लिंगाचा. मग नपुंसक लिंगी नामांचे अनेक वचन बघा. अकारांत नपुंसक लिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होते. कोणतं? अकारांत नपुंसक नाम असेल त्याचं अनेक वचन होताना ते कसं होणार आहे? एकारांत होणार आहे. उदाहरणार्थ बघा, माणूस, ते माणूस. ते हे उभयलिंगी आहे, पण इथे आपण माणूस हा शब्द तेच्या रूपात घेऊ. माणूस, माणसे, ए. ते पुस्तक, पुस्तके. ते घर, ते घरे. बघा, रे काय? शेत, शेते. मंडळ, मंडळे. कापड, कापडे. मग लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं की जे नपुंसक लिंगी आहेत, अकारांत आहेत, त्यांचं अनेक वचन होताना ते एकारांत होतं. दुसरा नपुंसक लिंगाचा नियम बघा. इकारांत नपुंसक लिंगी नामाचे रूप तसेच राहते.
म्हणजे इकारांत नपुंसक नाम आहे त्यांचं अनेक वचन होताना त्यांचं रूप कसं होतं बाळांनो, सारखंच राहतं. जसं दही, त्याचं काय होणार, दहीच दहीच, लोणी लोणी, पाणी पाणी, गहू गहू. मग हे जे शब्द आहेत इकारांत नपुंसक लिंग यांचं रूप अनेक वचनामध्ये सुद्धा कायमच राहणार आहे. पुढचं बघा, एकारांत नपुंसक लिंगी नामाचे अनेक वचन हे इकारांत होतं. एकारांत जर नपुंसक लिंग असेल तर त्याचं अनेक वचन होताना ते कसं होतं, इकारांत होतं. कसं होतं, इकारांत. उदाहरणार्थ बघा, नाणे ते नाणे, अनेक असतील तर ती नाणी, एकारांताचं इकारांत. खेडे ते खेडे, एकच असेल तर खेडे, अनेक असेल तर खेडी, हे महत्वाचं, खेडे खेडी. कुत्रे कुत्री, लक्षात घ्या. मडके, एक असेल तर मडके, अनेक असेल तर मडकी. क्लिअर. एक असेल तर गाणे, अनेक असेल तर गाणी, बघा ई. आणि लाटणे, एक असेल तर लाटणे, अनेक असेल तर लाटणी. मग लक्षात घ्या बाळांनो, तळे, एक असेल तर तळे, अनेक असेल तर तळी. बघा, मग लक्षात घ्या, ज्यावेळेस एकारांत नपुंसक लिंगी नाम येतं त्याचं अनेक वचन होताना ते कसं होतं बाळांनो, इकारांत होतं. खेडे खेडी, तळे तळी, ओके, मडके मडके. त्याच्यानंतर बघा, इकारांत नपुंसक नामाचे अनेक वचन एकारांत होत. आता काही इकारांत नामं आहेत की त्यांचे अनेक वचन होताना ते एकारांत होतात. त्याच्यामध्ये बघा हे दोन एक्झाम्पल आहेत, मोती मोते, त्याचं मोतीये पण घेतलं जातं, आणि मिरी मिरे किंवा मिरे असं सुद्धा घेतलं जातं. कसं पाहिजे, हा इकारांत नपुंसक नाम त्याचं अनेक वचन कसं झालंय, एकारांत झालं. हे दोन एक्झाम्पल बघा, मोतीचं मोते किंवा मोते होतं, मिरे मिरे किंवा मिरे असं सुद्धा घेतलं जातं. ओके. नेक्स्ट आता पुढचे नियम बघा, विपुलता दाखवण्यासाठी काही शब्दांचे एक वचनच वापरतात. बघा, काय दाखवण्यासाठी, विपुलता, आधिक्य दाखवण्यासाठी, जास्त दाखवण्यासाठी, आधिक्य किंवा विपुलता दाखवण्यासाठी ते जे नाम आहे हे कायमच एक वचनामध्ये वापरलं जातं. आता कसं ते बघा, यंदा खूप आंबा पिकला. बघा, विपुलता दाखवायची आहे, खूप आंब्याचं उत्पादन झालं, खूप आंबा पिकला. इथे आंबे बिंबे म्हणत नाही आपण, विपुलता दाखवतोय. त्या काही छोट्याशा गोष्टी नाही, खूप भरमसाठ गोष्टी आहेत आणि त्याचं आपल्याला आधिक्य दाखवायचं किंवा विपुलता दाखवायची आहे. मग अशा वेळेस काय केलं जातो, तो जो नाम आहे, तो जो शब्द आहे हा एक वचनात वापरला जातो. कसा वापरला जातो, एक वचनात. म्हणजे बघा, यंदा खूप आंबा आला. आता आंबे आले असं नाही म्हणत, आंबा आला, तरी बघा त्या वजनामध्ये, त्या शब्दाच्या वजनामध्ये आपण एक वचनी जरी वापरलं तरी त्याच्यामध्ये ती विपुलता आपल्याला अनेक वचनातली दिसते की नाही. नेक्स्ट बघा, शेटजीच्या जवळ खूप पैसा आला. पैसा आला, बघा इथे पैसे आले म्हटलं नाही आपण, पैसा आला, विपुलता दाखवतोय, एक वचनात वापरतोय. नेक्स्ट बघा, पंढरपुरात यंदा लाख माणूस जमला. किती, लाख माणूस, माणसे नाही म्हणत आपण, काय म्हणतोय, माणूस जमला. म्हणजे इथे काय केलेली आहे, इथे ही जी विपुलता आहे, ही जी विपुलता आहे, ही विपुलता तुम्हाला त्या नामाच्या एक वचनी रूपातून दाखवलेली आहे. विपुलता, आधिक्य दाखवण्यासाठी ते जे नाम आहे हे आपण एक वचनामध्ये सुद्धा वापरतो. क्लिअर. त्यानंतरचं बघा, समूहवाचक शब्द. कोणता शब्द, समूह. समूह जो दाखवतो तो शब्द हा एकच मानला जात असल्यामुळे तो एक वचनी ठरवतात. लक्षात घ्या, ज्या शब्दातून तुम्हाला समूह समजतो, ज्या शब्दातून तुम्हाला समूह समजतो, समूहाचा बोध होतो, त्या शब्दांना आपण कसं घेतलं पाहिजे बाळांनो, त्यांना एकच घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तो समूह आपण एकच घेतो त्यावेळेस तो कोणत्या वचनात जातो, तर तो एक वचनात जातो. तो कशामध्ये जातो बाळांनो, एक वचनात जातो. क्लिअर. आता उदाहरणार्थ बघा, ढीग. बघा, ढीग, काय कचऱ्याचा ढीग पडलाय. आता तो कचऱ्याचा ढीग हा जरी ढीग असेल, हा जरी ढीग असेल, हा जरी ढीग असेल आणि याच्यात भरमसाठ कितीतरी कचरा असेल बाळांनो, पण इथे हा ढीग हा शब्द, ढीग हा शब्द हा इथे किती का असे ना, करोडो का वस्तू असे ना, पण याला मी एक वचनातच घेणार, कारण की हा सगळ्या गोष्टींचा मला फक्त एकच समूह दिसतोय, एकच समूह आहे, म्हणून हा काय झाला, एक वचनी झाला. काय झाला, एक वचनी झाला. लक्षात घ्या, समूहवाचक शब्द हा कायम एक वचनामध्ये वापरला जातो, एक वचनामध्ये वापरला जातो. पुढे बघा, सैन्य. आता एवढे सगळं सैन्य चाललंय, कितीतरी सैन्य चालले, हे सैन्याच्या एवढे तुकड्या चालल्या, सैन्य चालले, खूप सारे सैन्य.
पण मग इथे मी काय म्हणणार ह्या सगळ्यांना सैन्य एकाच वचनात. गर्दी, मुंबईच्या लोकलमध्ये चाललात गर्दी, पण तो गर्दी एक शब्द तुम्ही एक समूहातच घेताय म्हणजे हा एक वचन. थवा, जोडपे, त्रिकूट, आठवडा, बघा आठवडा 7 वार आहेत त्याच्यामध्ये, पण त्यांना आपण एका समूहात घेतला आठवड्यात, मग तो एक वचन. पंचक 5 गोष्टी एकत्र आहेत, 5 गोष्टी एकत्र आहेत, पण हा समूह आहे की नाही, मग हा पंचक म्हणजे एक वचन. डझन 12 गोष्टी आहेत, पण त्याला एकच रूप दिले डझन. शत 100 आहेत एकत्र, सहस्त्र, लक्ष, कोटी, बघा हे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय दिसतोय, समूह दिसतोय. त्यामुळे समूह असल्यामुळे त्यांना एकच मानतो आपण, आणि त्याच्यामुळे समूहवाचक शब्द हा कायम एक वचनात घेतला जातो. हा कशामध्ये घेतला जातो बाळांनो, एक वचनात घेतला जातो. हे महत्वाचं आहे. समूहवाचक शब्द जर आला तर असं बघा, समूह, गर्दी, अरे गर्दीमध्ये भरपूर माणूस असतात, ह्या माणसांना काउंट नाही करायचं तुम्हाला. गर्दी म्हटलं की ह्यातले माणसांना बघून तुम्हाला असं वाटेल हे अनेक वचन आहे, तर अजिबात नाही. आपल्याला हे माणसं नाही बघायचे, आपल्याला फक्त गर्दी हा एकच भाग दाखवलेला आहे, म्हणजे हा काय आहे, एकच समूह दाखवलाय, म्हणजे हा एक वचन आहे. एवढं लक्षात घ्यायचं. ओके. मात्र समूह अनेक मानले तर ते अनेक वचनी ठरतात. बघा, पण ज्या वेळेस आता इथे ही एक गर्दी, ही एक गर्दी, ही एक गर्दी घेतली, मग इथे मात्र ते समूह आपण अनेक वचनामध्ये घेतो. बघा, त्या ढिगाऱ्याखाली माणसे गाडली गेली, ढिगाऱ्याखाली, तिथे हा मात्र मी अनेक वचनामध्ये घेतलाय. काय घेतलाय, अनेक वचनामध्ये घेतलाय. आता हे जोडपे म्हणजे हे एक वचन आहे, जोडपे म्हणजे हे काय आहे, एक आहे. इथे जोडपे म्हणजे हे दोघ जणच आहे, दोघांचा समूह म्हणजे आपण जोडपे घेतो. आता मी असं म्हणते, जोडप्यांची वाताहात झाली, माहिती, इथे लक्षात घ्या. आता मी ज्यावेळेस म्हणते जोडपे, मग याच्यामध्ये तुम्हाला 2च व्यक्तीचा समावेश दिसतोय, म्हणजे जरी इथे 2 व्यक्ती असेल तरी त्यांचा समूह मात्र एकच आहे, बरोबर आहे. आणि म्हणजे बघा, हा समूह एक दिसतोय, म्हणजे ते जे नाम आहे, हे जे नाम तुमचं एक वचनामध्ये गेलं. आता दुसरं जे मी वाक्य देते त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणते जोडप्यांची वाताहत झाली. इथे जोडप्यांची, मग इथे लक्षात घ्या, इथे हे एकच जोडपं आहे का, तर नाही, इथे भरपूर जोडपी आहेत. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस समूह तुम्हाला अनेक वचनामध्ये दिला जातो त्यावेळेस तो समूह मात्र आपण अनेक वचनातच घेतो. म्हणजे समूह जर तुम्हाला भरपूर दिले असतील तर ते मात्र अनेक वचनात जातील, पण युजली समूहवाचक शब्द किंवा समुदायवाचक शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस मात्र तो एकच वचनामध्ये घ्यावा लागतो किंवा एक वचनी घ्यावा लागतो. इज इट क्लिअर? चला नेक्स्ट बघा. त्याच्यानंतर बघा, अधिक सलगी किंवा जवळकी दाखवायची असेल तेव्हा एक वचन वापरण्यात येते. बघा, एखाद्या नातेसंबंधामधून तुम्हाला अधिक जवळकी किंवा सलगी दाखवायची असेल त्यावेळेस सुद्धा तिथे तो शब्द किंवा ते नाम आपण अनेक वचनात न वापरता आपण एकाच वचनामध्ये वापरतो. उदाहरणार्थ बघा, दादा शाळेतून आला, दादा शाळेतून आला. आता दादा हा शब्द आपण एक वचनामध्ये घेतोय, कारण आता दादाचं आपलं बॉन्डिंग जास्त, सलगता जास्त, जवळकी जास्त, मग दादा. ओके. नंतर बघा, वहिनी उद्या येणार आहे, वहिनी उद्या येणार आहे, तो वहिनी हा शब्द आपण सलगी जवळकी दाखवतोय. त्याच्यानंतर बाबा गावाला गेला, बाबा गावाला गेले नाही म्हणत आपण, गेले नाही म्हणत, किंवा दादा शाळेतून आला, आले नाही म्हणत आहेत किंवा गेले नाही म्हणत आहोत. हे सलगी दाखवण्यासाठी सुद्धा, जवळकी दाखवण्यासाठी सुद्धा आपण हे शब्द कसे घेतलेले आहेत बाळांनो, अनेक वचनामध्ये घेतलेले, एक वचनामध्ये घेतलेले आहेत. कसे घेतलेले आहेत? एक वचनामध्ये. समजते का? बघा, विपुलता जरी असेल तरी तो एक वचनात घेतोय, समूह दाखवतोय त्यामध्ये सुद्धा आपण एक वचनामध्ये घेतोय. तिसरा भाग बघतोय आपण, तो म्हणजे काय आहे की जिथे आपल्याला नात्याची जवळकी दाखवायची आहे, सलगता दाखवायची आहे, त्यावेळेस सुद्धा आपण तो शब्द कसा घेतो? एक वचनामध्ये घेतोय. नंतर बघा, आदरार्थी अनेक वचन किंवा आदरार्थी बहुवचन, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे वचन जे आपण बघितले, वचन आपण बघितले की नाही, एक वचन अनेक वचन. त्याच्यानंतरची दुसरी महत्वाची कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे ही, कोणती? आदरार्थी अनेक वचन किंवा मग आदरार्थी बहुवचन. इथे लक्षात घ्या काय होते, जेव्हा मोठ्या व्यक्तींबाबत आदर व्यक्त करण्यासाठी आदरार्थी अनेक वचन वापरण्यात येतं. आता उदाहरण बघा, म्हणजे तुम्हाला सांगते. बघा, गुरुजी आत्ताच शाळेत आले, गुरुजी आत्ताच शाळेत आले. आता इथे लक्षात घ्या, हा जो आले हा शब्द सांगतोय, बघा आपण असं म्हणत नाही गुरुजी आत्ताच शाळेत आला, आपण असं म्हणतोय का? आला नाही.
ह्या आला या शब्दातून तुम्हाला काय वाटलं असतं, आदर देतो का आपण, नाही. मग ज्या वेळेस आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपण आदर देत असतो त्यावेळेस ते नाम आपण कसं वापरलं जातं, आदरार्थी अनेक वचनात वापरलं जातं. अनेक वचन, आला म्हटलं का मी आले म्हटलेला, गुरुजी आत्ताच शाळेत आले. बघा, पंतप्रधान परदेशी गेले. आता पंतप्रधान तर एकच आहे ना, आपण असं म्हणायला पाहिजे होतं पंतप्रधान परदेशी गेला. गेला म्हणू शकतो की नाही आपण गेला म्हणतो का, नाही, गेले म्हणतो. मुख्यमंत्री दौऱ्यावर आले, आला म्हणतो का, नाही. म्हणजे लक्षात घ्या, ही नामं जरी एक वचनात असेल, ही नामं जरी एकटे असेल तरी सुद्धा त्यांचा उल्लेख करताना आपण अनेक वचनात करतो. कसा करतो, अनेक वचनात करतो. मग हे कशासाठी बरं करतो, तर आदरार्थी अनेक वचनात वापरतो. आदर देण्यासाठी तो जो नाम आहे तो आपण कशाच्या रूपात घेतोय, अनेक वचनाच्या रूपात घेतोय. तर हे महत्वाचं होतं, आदरार्थी अनेक वचन. क्लिअर, समजते बघा. त्यानंतर बघा, आकारांत, एकारांत, ओकारांत, नपुंसकलिंगी नामे मराठीत नाही. युजली मराठीमध्ये आकारांत, एकारांत आणि ओकारांत ही जी नामं आहे ही अनेक वचनामध्ये नपुंसकलिंगी मराठीमध्ये नाहीये. ओके. त्याच्यानंतर केवळ सामान्य नामाचं अनेक वचन होतं. बघा, आपण सामान्य नामामध्ये शिकलेलो आहोत, एक असेल तर नदी, अनेक असेल तर नद्या. सामान्य नाम आहे. म्हणजे अनेक वचनाचं काय होत असतं, अनेक वचनाचं मात्र, सामान्य नामाचं मात्र अनेक वचन होत असतं. नेक्स्ट बघा, विशेष नामे आणि भाववाचक नाम यांचं अनेक वचन होत नाही. आपण हेही बघितलंय. मुलं, मुलगा, हे काय आहे, जातीवाचक आहे म्हणजे सामान्य. याच्यामध्ये जर मी म्हणते शिवा, लक्षात घ्या, मग शिवा हा जो शब्द एक असेल तरी, गावात एक जरी असेल तरी आपण शिवच म्हणणार, अनेक असेल तरी आपण त्याला शिवच म्हणणार आहोत, की नाही. एक जरी असेल तरी आपण त्याला आधीच म्हणणार आहे, 10 जरी असेल तरी आपण त्याला आधीच म्हणणार आहोत. मग विशेष नामांचं अनेक वचन होतं का, तर होत नाही. आणि भाववाचक नामाचं सुद्धा युजली अनेक वचन होत नाही. एक जरी आपण एक जरी सैनिक म्हटलं तरी काय म्हणणार आहोत, सैनिकाच्या अंगी शौर्य आहे, शौर्य आहे. अनेक जरी असेल, 1000 जरी असेल तर मी काय म्हणणार, सैनिकांच्या अंगी शौर्य आहे. सैनिकांच्या, सैनिकांच्या, कांच्या, बघा हे अनेक वचनी झालं, सैनिकांच्या अनुस्वाराच्या रूपात आहे. इथे सुद्धा मी शौर्यच म्हणणार आहे, शौर्य आहे. बरोबर आहे की नाही. एक असेल तरी मी शौर्य आणि अनेक असेल तरी शौर्य. म्हणजे विशेष नाम आणि भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही. त्याला अपवाद सुद्धा आहेत, आपण पाहिलेलं होतं. भाववाचक नाम आणि विशेष नाम यांची अनेक वचने झाल्यास ती सामान्य नाम होतात. हे आपण नामाच्या धड्यामध्ये पाहिलेलं आहे. ओके. तर चला, अशा पद्धतीने वचन हा जो घटक आहे हा आपला इथे संपत आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये याचा पुढचा नामाचा घटक जो आहे विभक्ती हा आपण पाहू. ओके. तोपर्यंत चलो, धन्यवाद, बाय.